मंडळी नमस्कार, मी तृप्ती आणि आज करत आहे बेसनचे लाडू। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घातलं आणि ते मी भाजून घेत आहे। गॅसची फ्लेम साधारण मीडियम ते लोच ठेवायची। हे भाजण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे हे काम पेशन्सनी करावे लागते। 8 ते 10 मिनिट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता तूप घालून घेणार आहोत। त्याऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही चालणार आहे। तूप घालून भाजत असताना त्याचा छान सुगंध यायला लागतो आणि नंतर त्यामध्ये थोडे गोळे होतात, ते आपल्याला सगळे फोडून घ्यायचे असतात त्यामध्ये। आणि भाजत असताना नंतर पिठाचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते। त्यानंतर एक ते 1.5 मिनिटपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत, नाहीतर लाडवांचा कलर चेंज होऊ शकतो। त्यामुळे मला जास्त लाडू करायचे होते आणि कढईचा आकार छोटा होता, म्हणून सगळी सेम प्रोसेस मी रिपीट केलेली आहे। प्रत्येक भारतीय घरामध्ये वर्षातून 2 ते 3 वेळा हे लाडू केले जातातच। अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी होणारे हे लाडू आहेत। कंप्लीट भाजून झाल्यानंतर ते पीठ आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। कंप्लीट थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये पुढील प्रोसेस करणार आहोत। इथे मी तडका पॅनमध्ये विलायची भाजून घेत आहे। तुम्ही मोठ्या कढईमध्ये भाजून घेतली तरीही चालणार आहे। छान व्यवस्थित त्याला कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि थंड करू ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये एक जायफळचा छोटासा तुकडा घालून घेणार आहोत, नाहीतर हे वरती किसून घेतलं तरीही चालणार आहे। अगदी सॉफ्ट असतं, ते किसलं जातं। त्यानंतर इथे मी 2.5 वाटी जवळपास साखर घेतलेली होती। तुम्ही तुमच्या गोडीनुसार अजून अधिक देखील करू शकता। त्यानंतर थंड झालेलं बेसनचं पीठ आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत। ही प्रोसेस हाताने देखील केली जाऊ शकते, पण ते सगळे गोळे फोडायला आणि एकजीव करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेत आहोत। त्यानंतर मी यामध्ये साखर मिक्स करत आहे। तुम्ही साखर आणि बेसनचं पीठ मिक्सरमध्ये एकत्रित देखील काढलं तरीही चालणार आहे। त्यानंतर असं व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि छान एकजीव झालं की त्याचे आपण लाडू वळून घेणार आहोत। असं देखील करून घ्यायचं व्हिडिओमध्ये सध्या जे दाखवत आहे त्याप्रमाणे। आणि नंतर असे लाडू बांधून घ्यायचे। वरती 2 बोटाच्या साहाय्याने आणि खाली तळहात आणि खालील बोटाच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून आपण ते लाडू बांधणार आहोत। वरती मी काजू लावलेला आहे, याऐवजी तुम्ही पिस्ता लावला तरीही चालणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।